महत्वाचं नाहीये. आपल्याला कोणाला इम्युनिटी द्यायची त्यासाठी आपण स्टँड घेऊया. त्यांच्या समोर 4 व्यक्ती होत्या, त्यातली त्यांना वाटलं की राखी ही जी व्यक्ती आहे त्यांना इम्युनिटी दिली पाहिजे. त्यांनी एक मताने निर्णय घेतला की हे जे 25% रेशन अंडी हे सगळं बाजूला काढा. महत्वाचं काय की कोणाला इम्युनिटी द्यायची, कोणाला आपण कॅप्टन म्हणून बघितलं पाहिजे. क्लॅरिटी ऑफ थॉट. टीम ए मध्ये प्राजक्ता, अनुश्री, सागर आणि राखी. तिथे डिस्कशन सुरू होतं. रेशन जाईल नको, राकेशला द्यायचंय का नाही द्यायचंय. मग आले विशाल, ज्यांचा टास्कशी काहीही संबंध नव्हता. तो टास्क होता तुमच्या चौघांचा. आणि विशाल यांनी तुम्हाला सांगितलं हे सगळं बाजूला ठेवा, इम्युनिटी कोणाला देणार आहात. आणि ते म्हणाले की त्यांच्या मते दीपाली यांना दिलं पाहिजे. म्हणजे त्यांनीच तुम्हाला 1 2 3 4 द्यायचं, मग त्यांनीच तुमच्यासाठी निर्णय घ्यायचा. टास्क तुमचा आणि विशाल खेळून गेले, टास्कच्या बाहेर असून खेळून गेले. आणि ह्याच्यात कोण स्ट्रॉंग दिसतं मला तुम्ही सांगा ना. तुम्ही 4 लोक आहात, तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. विशाल बाहेर बसून स्ट्रॉंग दिसत आहेत. आणि हेच झालं अजून एका टास्कमध्ये, कॅप्टन्सी टास्कमध्ये. रुचिता तुम्ही म्हणत होता ना माझी ही स्ट्रॅटेजी होती, माझी ती स्ट्रॅटेजी होती. टास्कच्या आधी स्ट्रॅटेजी रणनीती आखायला वेळ दिला होता. तेव्हा पण विशाल तुम्हाला सांगत होते संकेतला पुढे जाऊ द्यायचं नाही, संकेतला हरवायचं. आता पण तुम्हाला हात करून सांगतायत ते. ऐकून घ्या वेळ देतो तुम्हाला. बोलू देता ना मला. हेच जर पहिल्या आठवड्यापासून तुम्ही त्यांना सांगितलं असतं तर आज विषय वेगळा असता. पण तुमचा अख्खा गेम विशालच्या डोक्याने सुरू होता. दिसताना असं काय दिसलं की बाकी सदस्य वरून इन्फॉर्मेशन येत होती, पण स्वतःच्या डोक्याने ते करत काय करायचं काय नाही. ठीक आहे, लोक म्हणणारे इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, ठीक आहे. पण तुमचा गेम काय दिसला. रुचिता आता हे कर, आता तिकडे जा, आता ते नाही कर, आता इकडे कर. म्हणजे विशालनी वर बसून तुम्हाला सांगितलं संकेतचं आता होत आलंय, ये आणि संकेतला पकड. मग विशाल म्हणाय त्याचा बेल्ट काढ. बेल्ट काढला तुम्ही. विशाल म्हणाय ते जे स्ट्रक्चर आहे त्याला गुंडाळ. तुम्ही गुंडाळलं. मग विशाल म्हणाय राखीला जिंकू दे. मग तुम्ही जिंकू दिलं. या टास्कमध्ये असं दिसत होतं की बाकी सदस्यांच्या दोऱ्या जमिनीवरती होत्या, पण तुमची दोरी ही विशालच्या हातात होती. सांगायचा उद्देश हा की तिथे खाली 3 लोक होती. संकेतला कोण काय सांगत होतं काय करायचं ते. वाईल्ड कार्ड्स भाऊ. अरे काय ते तुम्हाला वाटतं का त्यांचं असं करू का, मी आता असं करू का, असं होतं का. असं नव्हतं ते. नाही त्याच्या मनाने करत होतं. करेक्ट आहे. राखी तर म्हणजे इतक्या लोकांनी सांगून सुद्धा स्वतःच्या मनाचंच करत होत्या. मी शॉक होते. ह्या लोकांनी मला आगीत टाकलं स्वतः धक्का मारून. मी शॉक होते. कचवा आणि कासवा आणि कासवा हा खेळ होता. मी ससा होती की मी ते गुंतवणार नाही रस्सी. हे लोक त्यांची